आज आपण रीड अनालिसिस करणार आहोत एक असल्या प्लेयरचा जो फक्त रेडर नाही पण एक फिअर फॅक्टर बनला आहे कबड्डी ग्राउंडवर. नाव प्रशांत जाधव, पांडवदेवी रायवडी टीमचा डेडली राईट रेडर आणि ओळख म्हणजे 6300 बकासूर, जो रायगड डिस्ट्रिक्ट मध्ये आपल्या सर्वांच्या फेवरेट रेडर म्हणून ओळखला जातो. त्याची रीड स्टाईल सगळ्या ट्रेडिशनल रेडर्स पेक्षा वेगळी आहे. तो फास्ट रनिंग करत नाही, पण हर एक स्टेप मध्ये एक प्लॅन असतो. तो आहे स्टेपिंग रेडर. स्टेप घेत घेत समोरचा डिफेन्सला कन्फ्यूज करायचा आणि त्या स्टेपिंग पॅटर्न मुळे कव्हरला अटॅक करायला अँगल भेटत नाही. दुसरी गोष्ट ही लक्षात घेण्यासारखी आहे की स्टेपिंग रीड करणाऱ्या रेडरला टाईट थाय होल्ड लावणं खूप टफ जातं, कारण तो कॉन्टॅक्टच्या आधी सडन जम्प करतो. तो जम्प परफेक्ट टायमिंग मध्ये असतो, जेमुळे डिफेंडरच्या ग्रिप वीक पडतो आणि तो डायरेक्ट मिडलाईन कडे जातो. पण जशी प्रत्येक स्टाईलला स्ट्रेंथ आहे तशी त्यात काही वीकनेस पण असतात. प्रशांत जाधव जेव्हा बोनस घेतो तेव्हा तो एकदम जोरत्या स्पीडमध्ये समोर येतो, पण एक मेजर मिस्टेक करतो. तो बोनस लाईनवर एक पाय ठेवतो पण दुसरा पाय बाहेर असतो. तो दुसरा पाय कधी कधी प्रॉपरली ग्राउंडवर नसल्यामुळे डिफेंडरला अपॉर्च्युनिटी मिळते आणि काय होतं, डिफेंडर उलटा पाय धरून टॅकल करतो. पण याचं सोल्युशन पण आहे जे प्रशांतला ऍड करायला पाहिजे. जेव्हा तो बोनस घेतो तेव्हा त्यानंतरच्या एका स्टेपवर तो एक बॅककिक ट्राय करू शकतो. ही बॅककिक थेट समोरच्या कॉर्नरकडे असेल, जेमुळे कॉर्नर सडन कन्फ्युजन मध्ये येईल आणि बॅकहोल्ड होण्याची पॉसिबिलिटी कमी होईल. जर हे ऍड झालं तर प्रशांतचा बेस्ट स्किल बघायची असेल तर रनिंग किक. जेव्हा तो समोरच्या कॉर्नर डिफेंडर पर टार्गेट करतो तेव्हा तो किक इतका फास्ट आणि अॅक्युरेट असतो की डिफेंडर रिॲक्ट करायच्या आधी पॉइंट मिळतो. एक नंबर एक्झिक्युशन, स्पीड, बॅलन्स, टायमिंग सगळं परफेक्ट. पण कधी कधी असं स्टेपिंग मध्ये तो क्लोज येतो डिफेंडरकडे आणि कॉर्नरच्या डिफेंडर ज्याचं लक्ष नसतं तो डायरेक्ट डायव्ह करतो आणि कधी कधी रीड तिथेच बंद होते. त्यामुळे अवेअरनेस मेंटेन करायची खूप गरज आहे, कारण स्टेपिंग मध्ये डोकं चालवत असतो. पण कधी कधी कॉर्नर किती चलाख आहे हे विसरतो काय. पण जरी काही चूक असतील तरी एक गोष्ट फिक्स आहे, प्रशांत जाधव हा स्टेपिंगचा मास्टर आहे. टर्न, जम्प, फेक आणि किक जो डिफेंडरला मेंटली वीक करतो. तर मित्रांनो, हा होता आजचा एक डिटेल अनालिसिस. एक असा रीडर जो दुसऱ्या सगळ्यांना एक लर्निंग देतो की पॉवर पेक्षा पण टेक्निक कधी कधी गेम चेंज करू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, कॉमेंट मध्ये लिहून द्या कोणता प्लेयर नेक्स्ट कव्हर करायचा, आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो, कारण असा कॉन्टेंट तुम्हाला दुसरीकडे मिळणार नाही. सपोर्ट करा आपल्या खेळ कबड्डीला, कारण हा चॅनल फक्त माझा नाही, हा आपलाच सगळ्यांचा आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय कबड्डी. # आपल्या खेळ कबड्डी.